इंडियन नॅशनल काँग्रेसच्या झेंड्याखाली पहिल्यांदा या देशातली जनता राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याकरता एकत्र झालेली आहे. आणि हा झेंडा कोणता होता? तो झेंडा तिरंगा झेंडा. तिरंगा झेंड्याची सुद्धा माहिती आज शाळा कॉलेजेसमध्ये दिल्या जात नाही. का दिल्या जात नाही? तिरंगा झेंड्याने जर तुमची राष्ट्रीय अस्मिता जागृत होते तर पहिल्यांदा पहिल्या वर्गापासून तिरंगी झेंडा म्हणजे काय, तो कसा निर्माण झाला आणि तिरंगी झेंड्याचे 3 रंग म्हणजे काय सांगतात हे सांगायला नको? सांगायला हवेत. मग ते कुठेच सांगितलं जात नाही. आम्हाला लहानपणी, कारण स्वातंत्र्य मिळवायचं होतं, लढा सुरू होता काँग्रेसचा, आम्हाला पहिलं बौद्धिक जे दिल्या जात असे ते तिरंग्याचे रंग 3 का, त्या 3 रंगांना अर्थ आहे. पहिला रंग भगवा वरचा, दुसरा रंग पांढरा, तिसरा रंग हिरवा. 3 रंगाला 2 अर्थ आहे. पहिला रंग जो भगवा आहे तो बहुसंख्य लोकांचा हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे. मधला जो पांढरा आहे तो सर्व बाकीचे धर्म यांचा आहे. बाकीचे हिंदू आणि मुस्लिम, इस्लाम यांच्यापेक्षा कमी संख्येने आहेत त्यांचा पांढरा रंग. आणि खालचा हिरवा हा मुस्लिमांचा हिरवा रंग. हे कधी शाळांच्या मधनं लहान लेकरांना शिकवल्याच गेलेलं नाही. त्यावेळेस स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जर तुमचा तिरंगा हे सांगतो आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रत्येकाचा या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्यावर अधिकार आहे. आणि मग मध्ये त्यावेळेला चरखा असायचा, तो महात्मा गांधींनी काँग्रेसच्या ह्याच्याखाली देशाला दिला. परंतु हे 3 रंग केवळ लोकांचा धर्म सांगणारे नाही आहेत. 3 धर्म या देशाच्या भौतिक आणि नैसर्गिक चौकटीमध्ये भौतिक देश राहतो, तर नैसर्गिक चौकटीचा रंग कोणता? हिरवा. हिरवा. खालचा रंग झेंड्याचा आहे तो नैसर्गिक चौकटीचा आहे. वरचा जो भगवा आहे तो भगवा कशाचा रंग आहे? भगवा रंग आहे त्यागाचा. आणि मधला पांढरा जो आहे तो शांतीचा. त्याग, शांती आणि हिरवा रंग हा निसर्गाचा. तर हे 3 रंग याला हा पण अर्थ आहे. आणि 3 रंगांना या देशातल्या धर्मसंस्कृतीचा रंग आहे. ते स्थान सर्व धर्माच्या लोकांना या देशाचा झेंडा ज्या वेळेला फडकवला जातो त्यावेळेला समान मिळत असतं. याच्यात फक्त फरक झाला बाळा, तो त्यावेळेला झाला की पहिल्यांदा त्याच्यावर चरखा होता. कारण काँग्रेसचं हे जे होतं ते चरख्यावर होतं. शेतकऱ्याचा सन्मान पहिले चरखा होता. आपल्या देशातलं उत्पादन आपल्या देशाच्यासाठी खर्च झालं पाहिजे म्हणून कापूस हा वस्त्र देतो म्हणून तो होता. हे 3 रंग असे ज्यावेळी झाले त्यावेळेला या बहुसंख्य या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक होते, त्यांना प्राधान्य मिळालेलं आहे. हे आज जे वातावरण निर्माण होत आहे धर्माच्या नावावर, त्यावेळेला आपल्याला समजलं पाहिजे की हा जो झेंडा आहे तो फडकतो आहे आणि माझ्या आधीची पिढी त्यासाठी शहीद झालेली आहे. तो झेंडा फडकवण्याच्या करता याच्यात फक्त एकदा फरक झाला. या झेंड्यामध्ये अशोक चक्र आलं. याचं कारण असं आहे काँग्रेस कमिटीने खूप त्यावर विचार केलेला होता आणि या देशातली जी जातीय व्यवस्था आहे ती जातीय व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय इथे
खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य मिळणार नाही, म्हणून अशोक चक्र आलं. तो पहिल्यांदा चरखा होता, परंतु मग नंतर अशोक चक्र आलं. अशोक चक्राचा अर्थ असा आहे की सम्राट अशोक त्या काळामध्ये पूर्ण जगभर त्याला सम्राट व्हायचं होतं, जगभराचं. आणि अशोकाने खूप विजय मिळवला, परंतु तो विजय मिळवण्याकरता लढायांच्यामध्ये खूप रक्त वाहत गेलं. अशोक ज्या वेळेला सम्राट झाले त्यावेळेला त्यांना पश्चाताप झाला की मी हे रक्त एवढं व्यर्थ का वाहवलं, हे वाहता कामा नये. आणि म्हणून त्यावेळेला बुद्धाचा जो धर्म आहे, बुद्धाचा धर्म सर्वांना जे काय या मातीमध्ये उगवतं त्याच्यावर आपला अधिकार नाही आहे, निसर्गाचा अधिकार आहे. आणि निसर्गाचा अधिकार हा सर्वांना लागू आहे, म्हणून अशोक चक्र आलेलं आहे. आता हे झेंड्याचं तत्वज्ञान आहे.